नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजवरून घेतलेल्या मापाचं कटिंग कसं करायचं आहे फोरटक्स ब्लाऊजचं ते या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे। या पद्धतीने तुम्ही कोणत्याही मापाचे ब्लाऊजची कटिंग करू शकता। या ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं आहे याचा व्हिडिओ मी याच्या आधी शेअर केलेला आहे, तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही तो पाहू शकता। या पद्धतीने तुम्ही तुमच्या स्वतःच्या ब्लाऊजचं कटिंग सुद्धा व्यवस्थित आरामात करू शकता। तर इथे मी डायरेक्ट अस्तरवर कटिंग करून घेणार आहे। तर इथे मी अस्तर घेतलेला आहे, त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे आहे, ओपन बाजू माझ्या ऑपोजिट साइडला आहे। सगळ्यात पहिल्यांदा मी बॅक पार्टचं कटिंग इथे करून घेणार आहे। तर खाली एकसारखं करून घेतलं, हे थोडंसं क्रॉस होतं कापड, त्यासाठी लाईन करून घेतली आणि हे एकसारखं करून घेतलं। तुमचं जे काही माप असेल त्या मापाप्रमाणे इथे बदल करायचे आहेत। तर बंद बाजूकडून पहिल्यांदा माप टाकायला सुरुवात करायचं आहे मागच्या भागाचं। तर इथे ब्लाऊजची उंची आहे तयार 14 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घेतला, म्हणजे 15 इंच मार्किंग करून घेतलं। थोडंसं पुढे टेप ठेवून सुद्धा समांतर अंतरावर 15 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि ही लाईन सरळ ड्रॉ करून घेतली। ही लाईन ड्रॉ केली, त्याच्यावर शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं। तर इथे 36 साईजसाठी 5.25 इंचाचं शोल्डर मी इथे टाकलेलं आहे। मागचा गळा 9 इंच आहे, त्यामुळे ही लाईन अशी ड्रॉ करून घेतली। इथून खाली आर्महोलचं मार्किंग केलं 6 इंचावर, इथे पण आर्महोलचं मार्किंग केलं 6 इंच आणि ही लाईन अशी ड्रॉ करून घेतली। आर्महोलच्या लाईनवर चेस्टचं मार्किंग करायचं आहे। तर इथे छाती आहे 36 इंच, त्याचा चौथा भाग होतो 9 इंच। 9 इंचावर मार्किंग केलं आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन। खाली कमरेचा चौथा भाग, तर कंबर आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग होतो 8 इंच। 8 इंचावर एक मार्किंग केलं, 1 इंच बॅकच्या टक्ससाठी घेतलं आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं। हे 2 पॉईंट जे आहेत ते जोडून घेतले। इथे आता गळ्याचं मार्किंग केलेलं आहे। गळा आहे वरून 9 इंचचा, तर अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलं, 9.5 इंचावर मार्किंग करून घेतलं, किंवा खालच्या बाजूने सुद्धा तुम्ही गळा मोजू शकता। तर खालची जी पट्टी आहे तयार मला 5 इंच हवी आहे, तर 5.5 इंच खालून मार्किंग केले। आता वरच्या बाजूने इथे 2.25 इंचाची गळा रुंदी घेतली आणि खाली बॉटमला 2.25 इंचाची गळा रुंदी घेतलेली आहे। गळा जास्त पसरट हवा असेल तर 3 इंच सुद्धा घेऊ शकता। हे 2 पॉईंट जोडून घेतले, हा बॉक्स ड्रॉ करून घेतला आणि त्याला तिथे गळ्याचा गोल आकार देऊन घेतला। इथे टक्स घेतलेला आहे 4 इंच, दोन्ही बाजूला अर्धा इंच, म्हणजे टोटल 1 इंचचा टक्स घेतला। इथे पण 4 इंचावर मार्किंग केलं आणि उभा टक्स घेतलेला आहे 4.5 इंचाचा, म्हणजे शिवून तो 4 इंच होईल। दोन्हीकडे अर्धा इंच असा हा बॅकचा टक्स येईल। हे मार्किंग करून झालंय। आता इथून आर्महोलचा आकार दिलाय, 1.25 इंच क्रॉस घेतलेला आहे आणि तिथून आर्महोलचा आकार दिलेला आहे। आर्महोलचा आकार दिल्यानंतर मुंडा जो आहे, आर्महोल राऊंड जो आहे तो बरोबर मोजून घ्यायचा आहे, बरोबर आहे का। वरती तर अर्धा इंच सोडून दिलेला आहे आणि तिथून हा गोल राऊंड मोजून घ्यायचा किती येतोय, फिटिंगचं जे मार्किंग आहे तिथपर्यंत। तर इथे माझं हे 8.25 इंच आलेलं आहे। मला हे 8.5 इंच हवं आहे, त्यामुळे मी इथे खाली थोडंसं जो आर्महोलचा आकार आहे त्या अर्धा इंच खाली इथे डाऊन केलेला आहे आणि खालून असा आकार घेतलेला आहे। बऱ्याचदा काखेमध्ये फुगा येतो, तर इथे आर्महोलच्या कॉर्नरला खाली अर्धा इंच स्लोप द्यायचा आहे, अर्धा इंच खाली डाऊन घेऊन मग कटिंग करायचं आहे, त्याच्यामुळे आर्महोलमध्ये फुगा किंवा घोळ येत नाही। तर हे बॅक पार्टचं मार्किंग आपलं पूर्ण झालेलं आहे। केलेल्या मार्किंग प्रमाणे आता हे कटिंग करून घ्यायचं आहे। आता फ्रंट पार्टचं कटिंग करून घ्यायचं। तरी मी इथे डबल कापड ठेवलेलं आहे, ओपन बाजूकडूनच हा बॅक पार्ट जो आहे तो ठेवलेला आहे। खाली थोडी एक्स्ट्राची जागा सोडून दिलेली आहे आणि मग हा बॅक पार्ट ठेवलेला आहे, कारण आपल्याला फ्रंटच्या पार्टमध्ये थोडं मार्जिन एक्स्ट्राचं पाहिजे असतं। तर हा पार्ट ठेवून आहे तसंच ड्रॉ करून घेतला। त्याच्यानंतर गळ्याची जी बाजू आहे ती ओपन बाजूकडे ठेवलेली आहे आणि आर्महोलचं इथं जे मार्किंग आहे ते मी करून घेतलेलं आहे, जसं होतं तसं। आणि इथे आर्महोलला फ्रंटच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी 1 इंचावर मार्किंग करून आकार द्यायचा आहे। गळ्याचं मार्किंग करण्यासाठी इथे वरच्या बाजूने गळा रुंदी घेतली 2.25 इंच, त्याचं मार्किंग केलं। पुढचा गळा आहे 5.5 इंच तयार, त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं, 6 इंचावर इथं मार्किंग केलं। बॉटमला सुद्धा 2.25 इंच गळा रुंदी घेतली आणि हा बॉक्स ड्रॉ करून घेतला। बॉटमला तुम्ही 2.5 इंच सुद्धा घेऊ शकता गळा रुंदी पाहिजे असेल तर, आणि इथे गळ्याचा गोल आकार देऊन घेतला।
गळ्याचा आकार दिल्यानंतर खाली आपल्याला 4 टक्सच्या ब्लाऊजसाठी फ्रंट पार्टमध्ये एक्स्ट्राचं मार्जिन वाढवून घ्यायचं असतं. त्याच्यासाठी आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे फ्रंटच्या पार्टमध्ये आणि प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवायचं आहे योकपट्टीसाठी. म्हणजे टोटल आपल्याला फ्रंटच्या पार्टमध्ये 1.25 इंच वाढवायचं आहे 36 साईजसाठी. हे प्रत्येक साईजनुसार चेंज होतो. तर 36 साईजसाठी तुम्ही 1.25 इंच खाली एक्स्ट्राचं मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा 1 इंच वाढवलं होतं उंचीमध्ये आणि परत 1.25 इंच म्हणजे टोटल फ्रंटच्या पार्टमध्ये 2.25 इंच मार्जिन आपण एक्स्ट्राचं वाढवून घेतलेलं आहे. आता इथे योकपट्टीचं मार्किंग करायचं आहे. तर खालच्या बाजूने इथे योकपट्टीचं मार्किंग डायरेक्टली करून घ्यायचं आहे आणि जे शिलाई आहे योकपट्टीची दोन्ही बाजूची त्याचंसुद्धा मार्जिन याच्यामध्ये ॲड असणार आहे. तर इथं मी हुकायच्या पट्टीच्याकडून 3.5 इंच इथं खालून मार्किंग केलेलं आहे आणि इथे 3 इंच मार्किंग केलेलं आहे. इथे पण सेंटरला मध्यभागी 3 इंचवर मार्किंग केलं आणि इथून असा हा योकपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे. हा आकार अजून तुम्ही गोलाकार आकार तुम्हाला द्यायचा असेल योकपट्टीचा तर देऊ शकता. आता कटिंग केल्यावर योकपट्टीमध्ये कुठलंच मार्जिन वाढवून घ्यायचं नाही आहे. आता टक्सचं मार्किंग करायचं तर योकपट्टीवर 4.25 इंचाचं टक्सचं मार्किंग करायचं आहे आणि उभं वरून घेतलेलं आहे 10.5 इंचावर एक मार्किंग करायचं आहे. तर हा टक्स माझा आलेला आहे 2.25 इंचाचा. तर इथे मी मार्किंग करून घेतलं आणि हा टक्स दोन्ही बाजूने 1.25 इंचाचा असणार आहे. टोटल 1.5 इंचाचा टक्स येईल आपला हा. दोन्हीकडे 1.25 इंच घ्यायचं आहे. तर हा सेंटरचा मेन टक्स झाला. आता ही जी योकपट्टीचं मार्किंग आहे आणि वरचं गळ्याचं मार्किंग त्याचा सेंटर पॉईंट काढायचा आहे. इथून क्रॉसमध्ये 1.5 इंच घ्यायचं आहे आणि तो जो पॉईंट आहे तो जोडून घ्यायचा आहे जिथे येतोय तिथे. आणि हा जो टक्स आहे तो त्याची उंची घ्यायची आहे 2.5 इंच आणि खाली आपण 1.25 इंच वाढवलेलं आहे एक्स्ट्रा मार्जिन फ्रंटच्या पार्टमध्ये. तर इथे 1.25 इंच कवर करून घ्यायचं आहे ते म्हणजे 3 लाईनचा टक्स, एका बाजूला 3 लाईन एका बाजूला 3 लाईन असं टोटल 1.25 इंचाचा टक्स आपल्याला हा घ्यायचा आहे. म्हणजे खाली जे आपण एक्स्ट्रा मार्जिन घेतले ते ह्याच्यामध्ये कवर करून घ्यायचं आहे. आता हा जो टक्स आहे तर इथे हा आपण टक्स 1.5 इंचाचा घेतला तर त्याच्यासाठी इथे वरच्या भागात एक्स्ट्राचं मार्जिन वाढवून घ्यायचं. तर मी 1 इंच साईडने वाढवलं आणि आर्मोलच्या बाजूने अर्धा इंच वाढवलेलं आहे. इथे 1.5 इंचावर मार्किंग केलं, इथेही क्रॉस 1.5 इंचावर मार्किंग केलं आणि हे 2 पॉईंट जोडून घेतले. तर हा टक्स आला पाहिजे 6-6.5 इंचाचा. इथे मार्किंग करून घेतलं. आता हा टक्ससुद्धा 3 लाईन दोन्हीकडे घेतलेल्या आहेत म्हणजे टोटल तो टक्स होईल 1.25 इंचाचा. तर हाही टक्स झाला. आता इथून क्रॉसमध्ये 1.5 इंच घेतलं अंतर आणि हा टक्स आर्मोलमध्ये जोडून घेतला. तर हा मी टक्स इथे 3 इंचाचा घेतलेला आहे फ्रंटच्या आर्मोलपासून आणि हा टक्स दोन्हीकडे 1.25 इंच म्हणजे टोटल अर्धा इंचाचा टक्स घ्यायचा आहे आणि तेच अर्धा इंच आपण आर्मोलच्या बाजूला वाढून घेतलेलं आहे कारण ते कमी पडायला नको त्यासाठी. तर हे आपलं मार्किंग झालेलं आहे. आता केलेल्या मार्किंगप्रमाणे फ्रंट पार्टचं कटिंग करायचं आहे. हे जे अर्धा इंच आणि खाली 1 इंच वाढून घेतलेलं आहे ते फक्त आपल्याला वरच्या भागामध्येच वाढून घ्यायचं आहे, योकपट्टीमध्ये वाढवायचं नाही आहे. आता आहे जसं मार्किंग केलं आहे त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे. ह्या ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं आहे याचा व्हिडिओ मी याच्या आधी शेअर केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता तो आणि त्या मापानुसार तुम्ही तुमच्या ब्लाऊजचं माप घेऊ शकता. तर हे आता मार्किंग आपलं व्यवस्थित करून झालेलं आहे. केलेल्या मार्किंगप्रमाणे आता कटिंग करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये कुठलंच मार्जिन एक्स्ट्राचं घ्यायचं नाही आहे. जसं मार्किंग केलं आहे त्याप्रमाणे कटिंग करून हा ब्लाऊज स्टिच करायचा आहे. याच्या बाहीचं कटिंगचा व्हिडिओसुद्धा मी याच्या आधी शेअर केलेला आहे तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही तो बघू शकता. याच्या आधीसुद्धा भरपूर व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहेत तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता. काही शंका असेल, काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि स्वतःचा ब्लाऊज तुम्ही स्वतः व्यवस्थित कटिंग करू शकता आणि स्टिच करू शकता. तर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील.